समजा एका ग्रुप प्रोजेक्टमध्ये कोणी सगळ्यात जास्त काम केलं, हां, म्हणजे रात्रंदिवस एक करून टार्गेट पूर्ण केलं, सगळे नियम काटेकोरपणे पाळले. बरोबर. पण रिझल्टच्या दिवशी काय झालं तर त्या व्यक्तीला 0 मार्क मिळाले आणि ज्यांनी नुसती गर्दी केली, काहीच काम नाही केलं, त्यांना मात्र बक्षीस मिळालं. बापरे, हे तर खूपच अन्यायकारक वाटतंय. हो ना, साहजिकच प्रचंड राग येईल. आज आपण ज्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत तो अगदी असाच आहे. नक्कीच. आणि यावरून भारताच्या राजकारणात आणि अर्थकारणात एक खूप मोठं वादळ येऊ शकतं. या सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे परिसीमन विधेयक आणि भारताचे संघीय भविष्य. आपल्याकडे आज संदर्भ म्हणून राहुल खरात यांचा एक अत्यंत महत्त्वाचा लेख आहे आणि सोबतच भारताची लोकसंख्या, सांस्कृतिक विविधता आणि राज्यांचे बदललेले आकार दाखवणारे काही अतिशय बोलके नकाशे आहेत. अगदी बरोबर. आज आपण कोणत्याही राजकीय वादात न पडता केवळ या डेटा आणि नकाशांच्या आधारे समजून घेणार आहोत की संसदेतल्या जागा कशा ठरतात आणि केवळ नकाशावरच्या काही रेषा बदलल्याने देशाचं राजकीय चित्र कसं पूर्णपणे उलथून पडू शकतं. आणि हा विषय फक्त नकाशांपुरता किंवा भूगोलापुरता मर्यादित नाहीये बरं का. हा थेट देशाच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे. लोकशाहीत काय म्हणतो आपण त्याला, एक समान प्रतिनिधित्व आणि विविधता या दोन गोष्टींचा समतोल कसा राखायचा याची ही एक मोठी परीक्षा असणार आहे. आपण थेट आकडेवारी आणि मूळ स्रोतात काय म्हटलंय त्यातून हे डिकोड करण्याचा प्रयत्न करूया. अच्छा. कारण जेव्हा देशाच्या संसदेचा आणि तिथे बसणाऱ्या प्रतिनिधींचा प्रश्न येतो ना, तेव्हा त्याचा थेट परिणाम प्रत्येक राज्यावर होत असतो. मग थेट मुद्द्यावर येऊया. मला एक सांगा, हा परिसीमन किंवा डेलिमिटेशन हा शब्द सध्या अचानक एवढा का ऐकायला मिळतोय? मुळात ही भानगड आहे तरी काय? म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर परिसीमन म्हणजे जनगणनेच्या ताज्या आकडेवारीनुसार मतदारसंघांच्या सीमा नव्याने आखणे. ओके. लोकशाहीचा एक साधा नियम आहे, एक व्यक्ती एक मत. जसजशी लोकसंख्या वाढते किंवा बदलते तसतशी मतदारसंघांची फेररचना करावी लागते, जेणेकरून संसदेतल्या प्रत्येक खासदारामागे साधारणपणे समान लोकसंख्या असेल. म्हणजे असं होऊ नये की एखाद्या खासदाराने 10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करावं आणि दुसऱ्याने चक्क 50 लाख लोकांचं. म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे. अगदी. प्रत्येकाच्या मताचं वजन समान राहावं यासाठी ही प्रक्रिया दर काही वर्षांनी केली जाते. बरं, म्हणजे हे वेळोवेळी होत राहणं अपेक्षित आहे. पण खरात यांच्या लेखानुसार मी वाचत होतो की हे सगळं 1976 मध्ये थांबवण्यात आलं होतं. हो. माझा प्रश्न असा आहे की जर परिसीमन संविधानाचा एक एवढा महत्वाचा भाग आहे तर तो 50 वर्षांसाठी पॉज कोणी आणि का केला? तिथेच तर खऱ्या कथेला सुरुवात होते. आपल्याला थोडं मागे म्हणजे 1976च्या काळात जावं लागेल. अच्छा, म्हणजे आणीबाणीचा काळ. हो. तेव्हा देशात आणीबाणी होती आणि 42वी घटना दुरुस्ती आणली गेली. त्या काळात लोकसंख्या नियंत्रण किंवा फॅमिली प्लॅनिंग हे देशाचं सर्वात मोठं टार्गेट होतं. सरकारला एक मोठी भीती वाटत होती. जर आपण दर 10 वर्षांनी लोकसंख्येनुसार संसदेतल्या जागा वाढवत गेलो तर त्याचा अर्थ काय होईल? काय होईल? ज्या राज्यांची लोकसंख्या वेगाने वाढतीये त्यांना संसदेत आपोआप जास्त जागा मिळतील. बापरे, म्हणजे जे राज्य किंवा केंद्राचे धोरण न जुमानता लोकसंख्या वाढवतायत त्यांना एक प्रकारे राजकीय बक्षीस मिळेल. अगदी बरोबर. आणि जे राज्य सरकारचे नियम पाळून स्वतःची लोकसंख्या कमी करेल त्यांच्या संसदेतल्या जागा कमी होतील. हे तर मगाशी मी दिलेल्या ग्रुप प्रोजेक्टच्या उदाहरणासारखंच झालं. हो, हे अत्यंत चुकीचं उदाहरण सेट झालं असतं. हे टाळण्यासाठी आणि सर्व राज्यांना लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी संविधानात बदल करण्यात आला. अच्छा. मतदारसंघांची संख्या आणि राज्यांचं प्रतिनिधित्व फ्रीज करण्यात आले, म्हणजे गोठवण्यात आले. सुरुवातीला हे 2000 सालापर्यंत होतं. नंतर ती मुदत 2001 मध्ये पुन्हा वाढवून 2026 पर्यंत करण्यात आली. ओके, आता माझ्या डोक्यात पूर्ण प्रकाश पडतोय. 2026 आता अगदी जवळ आलाय. म्हणजे हा 50 वर्षांचा जो पॉज होता तो आता संपणार आहे. पण हे ऐकताना मला वाटतंय की हे एखाद्या खेळात 1976 मध्ये ब्रेक घेण्यासारखं आहे. हो ना. आता 50 वर्षानंतर जेव्हा हा खेळ पुन्हा सुरू होईल तेव्हा मैदानावरचे खेळाडू पूर्णपणे बदललेले असतील. काहींनी स्वतःला फिट ठेवलंय तर काहींचा आकार आवाढव्य वाढलाय. हीच ती सगळ्यात मोठी अडचण आहे. कारण 50 वर्ष हा काही छोटा काळ नाहीये. नक्कीच. आपण जेव्हा खरात यांचा येतातले नकाशे आणि लोकसंख्येचा आजचा डेटा पाहतो ना, तेव्हा उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात एक प्रचंड मोठी दरी निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसतं. पण हे आकडे नक्की काय सांगतात? मी तो नकाशा बघितला, त्यावर उत्तर प्रदेश आणि बिहारचा आकार लोकसंख्येच्या दृष्टीने खूपच मोठा आणि गडद दिसतोय.
आपण प्रत्यक्ष आकड्यांमधून बघूया. दक्षिण भारतातील राज्ये जसं की तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांनी गेल्या 50 वर्षांत उत्तम प्रशासन दिलं. शिक्षण, आरोग्य आणि कुटुंब नियोजन यावर त्यांनी प्रचंड भर दिला आणि लोकसंख्या वाढीचा वेग यशस्वीपणे रोखला. म्हणजे त्यांनी केंद्राचं ऐकलं. हो. दुसरीकडे उत्तरेकडील राज्यांमध्ये, ज्यांना आपण अनेकदा बिमारू राज्य म्हणतो, म्हणजे बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. बरोबर, तिथे लोकसंख्या वेगाने वाढतच राहिली. आता विचार करा, जर आजच्या घडीला केवळ नव्या लोकसंख्येनुसार लोकसभेच्या जागांचं वाटप झालं तर काय होईल? एकट्या उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून 140च्याही पुढे जाऊ शकतात. काय सांगताय? एका झटक्यात 140च्या पुढे? हो. आणि त्याच वेळी केरळच्या जागा 20 वरून 12 किंवा 14 वर येऊ शकतात. तमिळनाडूच्या जागाही लक्षणीयरित्या कमी होतील. बापरे. हा आकडा ऐकल्यावर दक्षिणेकडील राज्यांची धाकधूक का वाढलीये हे आपल्या सहज लक्षात येतं. पण एक मिनिट थांबा. मला इथे जरा डेव्हिल्स ॲडव्होकेटची भूमिका घेऊ द्या. बोला की. आपण मगाशीच म्हणालात की लोकशाहीचा मूळ नियम एक व्यक्ती, एक मत आणि समान प्रतिनिधित्व हा आहे. हो. मग उत्तरेतील राज्यांमध्ये जर लोक खरोखरच जास्त आहेत तर त्यांना संसदेत जास्त खासदार मिळायलाच हवेत ना. जमिनीचा तुकडा थोडी मतदान करतो, माणसं करतात ना. मग यात अन्याय कसला? तुमचा हा युक्तिवाद तसं पाहिल्या तर तांत्रिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे. आणि तो लोकशाहीच्या मूलभूत तत्वाला धरूनच आहे. तो ना. तेव्हा हा मुद्दा फक्त डोकी मोजण्यापुरता उरत नाही. प्रशासकीय भाषेत याला पेनल्टी फॉर गुड गव्हर्नन्स म्हणजे चांगल्या प्रशासनासाठी शिक्षा असं म्हणतात. चांगल्या प्रशासनासाठी शिक्षा? ते कसं? बघा, दक्षिणेकडील राज्यांनी केंद्राच्याच धोरणांना साथ दिली, स्वतःच्या राज्याचा विकास केला. आता त्या बदल्यात त्यांना काय मिळणार? जागा कमी होणार त्यांच्या. हो. संसदेतलं त्यांचं महत्त्व आणि त्यांचा आवाज कायमचा कमी होणार. आणि ज्यांनी धोरणांची अंमलबजावणी नीट केली नाही ते संसदेवर वर्चस्व गाजवणार. अच्छा. हा एकाच देशातल्या 2 वेगवेगळ्या कार्यक्षमतांचा संघर्ष आहे. संस्थेमध्ये भौगोलिक किंवा समान प्रतिनिधित्वाऐवजी केवळ लोकसंख्येचे वर्चस्व निर्माण होण्याचा हा एक मोठा धोका आहे. म्हणजे हा फक्त राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा नाहीये. पण मला त्या लेखातला पुढचा एक मुद्दा खूपच गंभीर वाटतोय. अर्थव्यवस्थेचा मुद्दा इथे खरं तर सर्वात कळीचा ठरतो. आजच्या घडीला भारताच्या GDPमध्ये, राष्ट्रीय कर महसुलात आणि मानवी विकास निर्देशांकात दक्षिणेकडील राज्यांचा वाटा खूप मोठा आहे. हो, ते तर आहेच. देशाची अर्थव्यवस्था चालवण्यात आणि तिजोरीत पैसे जमा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे हे त्या कमवत्या व्यक्तीसारखं आहे जो घरासाठी सगळ्यात जास्त पैसे आणतो. पण घरातलं बजेट कसं खर्च करायचं, कोणत्या गोष्टींवर पैसे लावायचे हे ठरवायचा अधिकार मात्र त्याला अजिबात नाही. ते सर्व निर्णय तेच लोक घेणार जे कमवत कमी आहेत पण घरात संख्येने जास्त आहेत. अगदी. हे उदाहरण अगदी चपखल बसतं इथे. जर सत्तेचं पूर्ण केंद्रीकरण जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांकडे झुकलं तर संसदेत धोरणे साहजिकच त्यांच्या फायद्याची बनवली जातील. वळवला जाण्याची शक्यता जास्त आहे. आणि लहान राज्यांचं काय? लहान राज्यांच्या किंवा दक्षिणेकडील राज्यांच्या विशिष्ट प्रश्नांकडे, त्यांच्या विकासाच्या गरजांकडे नक्कीच दुर्लक्ष होईल. पण मग यामुळे तर देशात एक मोठा असंतोष निर्माण होईल ना. तोच तर मोठा धोका आहे. जेव्हा आर्थिक योगदान देणाऱ्याला राजकीय प्रक्रियेतून बाजूला केल्यासारखं वाटतं तेव्हा तो गप्प बसत नाही. नक्कीच नाही बसणार. यातूनच मग कर, न्याय, संपत्तीचं समान वाटप आणि राज्यांसाठी अधिक आर्थिक स्वायत्ततेची मागणी जोर धरू लागते. आम्ही दिलेला टॅक्स आमच्याच राज्यात खर्च झाला पाहिजे असे विचार प्रबळ होऊ शकतात. आणि याचा थेट परिणाम देशाच्या सामाजिक आणि राजकीय स्थिरतेवर होईल. आपल्याकडे जो संस्कृती आणि भाषेचा नकाशा आहे तो पाहिल्यावर लक्षात येते की भारत किती वैविध्यपूर्ण आहे. अगदी. जर परिसीमनामुळे विनर्स वर्सेस लुझर्स म्हणजेच विजेते विरुद्ध पराभूत अशी भावना निर्माण झाली तर भारताच्या विविधतेत एकता या मूळ कल्पनेलाच तडा जाऊ शकतो. हो ना. हा धोका केवळ आर्थिक नाहीये तर तो सामाजिक ओळखीचाही आहे. प्रादेशिक ओळख, भाषा आणि संस्कृतीच्या मुद्द्यांचं राजकारण सुरू होईल. दक्षिणेतील नेते याला राजकीय अन्याय म्हणून पुढे आणू शकतात. यातून भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेचे वाद पुन्हा नव्याने उभे राहू शकतात. पण आपण तर नेहमी म्हणतो की भारताचं बलस्थान हे सहकारी संघवाद किंवा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. हो. पण हा सहकारी संघवाद म्हणजे नक्की काय आणि त्याला यातून कसा धक्का बसू शकतो? सोप्या भाषेत सांगायचं तर सहकारी संघवाद म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एका टीमसारखं काम करणं.
देशाच्या विकासासाठी त्यांनी एकमेकांना मदत करणं. ओके. पण जेव्हा एका राज्याला वाटतं की दुसऱ्या राज्यामुळे आपले हक्क हिरावले जात आहेत, तेव्हा ही टीम भावना तुटते. साहजिक आहे. राज्य एकमेकांकडे स्पर्धक किंवा चक्क शत्रू म्हणून पाहू लागतात. आणि मग हे प्रकरण नक्कीच न्यायालयात जाईल. त्या लेखात मूळ संरचना सिद्धांत किंवा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा उल्लेख आहे. थांबा, हा मूळ संरचना सिद्धांत नक्की काय आहे? संविधानाचा असा कोणता गाभा आहे जो बदलता येत नाही? खूप चांगला प्रश्न आहे हा. मूळ संरचना सिद्धांत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक अतिशय महत्वाचा निकाल आहे. अच्छा. यानुसार संविधानात काही अशी मूलभूत तत्वे आहेत जी संसद कोणत्याही बहुमताने बदलू शकत नाही. म्हणजे सरकार कितीही पॉवरफुल असलं तरी ते बदलू शकत नाही. अगदी बरोबर. जसं की लोकशाही, समानता, धर्मनिरपेक्षता आणि संघीय रचना म्हणजेच फेडरलिझम. आता परिसीमनामुळे जर राज्यांच्या समान अधिकारांवर गदा येत असेल तर अनेक जण असा दावा करू शकतात की यामुळे संविधानाच्या मूळ संरचनेलाच थेट धक्का लागतोय. बापरे. त्यामुळे न्यायव्यवस्था यात काय भूमिका घेते हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. म्हणजे देशाची सर्वोच्च न्यायालयं यात अडकतील. आणि राजकीय पक्षांचं काय? हां. यामुळे राष्ट्रीय पक्षांना आपली रणनीती पूर्णपणे बदलावी लागेल का? कारण त्यांना तर उत्तरेतही मतं हवीत आणि दक्षिणेतही. यावरून राजकारणात मोठी उलथापालथ होईल. प्रादेशिक पक्ष स्वतःला राज्यांच्या अस्मितेचे खरे रक्षक म्हणून प्रमोट करतील. बरोबर. राष्ट्रीय पक्षांची मोठी अडचण होईल कारण त्यांना दोन्ही बाजूंचा समतोल साधावा लागेल. ते तर शक्यच नाहीये एकाच वेळी. हो ना, एकाच वेळी उत्तर आणि दक्षिण अशा दोन्हीकडच्या मतदारांना खुश ठेवणं अशक्य होईल. आणि भविष्यात कोणत्याही एका पक्षाला जर स्पष्ट बहुमत नाही मिळालं तर जे आघाडीचे राजकारण होईल म्हणजे कोलिशन पॉलिटिक्स होईल ते अत्यंत गुंतागुंतीचं आणि अस्थिर असेल. हे सर्व ऐकून तर माझं डोकंच चक्रावून गेलंय. एक साधा जनगणनेचा आणि जागा वाटपाचा नियम देशाच्या राजकारणाची, अर्थकारणाची आणि समाजकारणाची संपूर्ण दिशा बदलू शकतो. नक्कीच. पण मला वाटतं आपण नुसतं समस्यांवर बोलून थांबता कामा नये. खरात यांच्या लेखात पुढचा मार्ग काय सांगितला आहे? यावर काही उपाय आहेत का? हो, लेखात काही अत्यंत व्यावहारिक आणि संतुलित उपाय सुचवले आहेत. त्यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे वेटेड रिप्रेझेंटेशन. वेटेड रिप्रेझेंटेशन म्हणजे नुसती डोकी मोजायची नाहीत. हे प्रत्यक्ष कसं काम करेल? याचा अर्थ असा की संसदेतील जागा वाटप करताना फक्त लोकसंख्या हा एकच निकष न ठेवता त्यात इतरही काही गोष्टींचं वजन किंवा वेट जोडणे. अच्छा, म्हणजे अजून फॅक्टर्स ॲड करायचे? हो. जसे की त्या राज्याचे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील योगदान किती आहे, त्यांनी लोकसंख्या नियंत्रणात किती यश मिळवले आणि मानवी विकास निर्देशांक म्हणजेच तिथलं शिक्षण आणि आरोग्य कसं आहे. या सगळ्याचा एक इंडेक्स तयार करून मग जागांचं वाटप करणे. म्हणजे लोकशाहीत फक्त डोकी मोजणे पुरेसे नाही, तर त्या डोक्यांमध्ये काय आहे किंवा त्या राज्याच्या प्रशासनाचा दर्जा कसा आहे हे मोजणेही तितकेच महत्त्वाचे असायला हवे. बरोबर? अगदी बरोबर. मग तरच यावर खरा तोडगा निघेल. पण मला सांगा, ज्या राज्यांची लोकसंख्या प्रचंड आहे ते असले नियम मान्य करतील का? त्यांना तर नुकसानच आहे यात. हाच तर सगळ्यात मोठा अडथळा आहे. ज्यांना केवळ लोकसंख्येमुळे अधिक सत्ता मिळतीये ते स्वतःहून आपला अधिकार का सोडतील? नाहीच सोडणार. म्हणूनच दुसरा एक उपाय सुचवला जातो, तो म्हणजे राज्यसभेची भूमिका अधिक बळकट करणे. राज्यसभेत काय बदल करता येईल? तिथेही तर लोकसंख्येचाच निकष आहे ना. सध्या आपल्याकडे राज्यसभेतही जागा बहुतांशी लोकसंख्येनुसारच ठरतात. पण अमेरिकेच्या सिनेटमध्ये कसं असतं? कसं असतं तिथे? राज्याचा आकार कितीही मोठा किंवा छोटा असो, प्रत्येक राज्याला सिनेटमध्ये समान 2 जागा मिळतात. हो. भारतातही असा बदल करता येऊ शकतो. लोकसभेत जरी लोकसंख्येचं वर्चस्व असलं तरी राज्यसभेत सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व दिल्यास लहान राज्यांचं हित सुरक्षित राहील. पण थोडा प्रॅक्टिकली विचार करूया आपण. आज उत्तर प्रदेशकडे राज्यसभेत 31 जागा आहेत आणि गोव्याकडे फक्त 1. तुम्ही उत्तर प्रदेशला कसं पटवणार की तुमची ताकद आता गोव्या इतकीच असेल? हे राजकीयदृष्ट्या शक्य आहे का? तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलत. हे अत्यंत कठीण आहे. त्यासाठी मोठी घटनादुरुस्ती लागेल आणि राजकीय नेते त्याला सहजासहजी तयार होणार नाहीत. नक्कीच नाही होणार. म्हणूनच तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग उरतो, तो म्हणजे व्यापक सल्लामसलत. केंद्र सरकारने कोणताही एकतर्फी निर्णय घेण्याऐवजी सर्व राज्यांची सखोल चर्चा करूनच एक सर्वमान्य तोडगा काढायला हवा. लोकशाही आणि विविधतेचा समतोल राखणारी एक पूर्णपणे नवी व्यवस्था डिझाईन करणं हेच आज भारतासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. खरंच ही चर्चा खूपच डोळे उघडणारी होती.
नेहमी वाटायचं की परिसीमन म्हणजे फक्त सरकारी बाबूंचं आणि नकाशांचं काम असेल. पण आज समजलं की हा किती स्फोटक विषय आहे. अगदी. जे लोक हे ऐकत आहेत त्यांच्यासाठी हा विषय खूप महत्वाचा आहे. होय. कारण तुमचं मत राष्ट्रीय स्तरावर कसं मोजलं जाईल, तुमच्या राज्याला विकासासाठी, रस्त्यांसाठी, शाळांसाठी केंद्राकडून किती पैसा मिळेल, दिल्लीत तुमच्या प्रश्नांचा आवाज किती मोठा असेल, हे सगळं या परिसीमनाच्या गणितावर अवलंबून आहे. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर हे भारताच्या संघीय लोकशाहीचं उद्याचं भविष्य ठरवणार आहे. आणि या चर्चेच्या शेवटी मी एक अंतिम विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाते. नक्की सांगा. आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्यावरून एक विचार करा. जर भविष्यात राजकीय ताकद आणि संसदेत मिळणाऱ्या जागा केवळ लोकसंख्येवरच ठरणार असतील तर राज्य सरकारे काय करतील? आपले राजकीय महत्त्व आणि ताकद वाढवण्यासाठी ते लोकसंख्या नियंत्रण, शिक्षण आणि मानवी विकासासारखे दीर्घकालीन उद्दिष्टे सोडून तर देणार नाहीत ना? बापरे. जर जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त सत्ता हा नवा नियम बनला तर आपल्या लोकशाहीचे आणि देशाच्या प्रगतीचे काय होईल? हा खरोखरच अस्वस्थ करणारा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जर नियम पाळणाऱ्यांना आणि प्रगती करणाऱ्यांना शिक्षाच मिळणार असेल तर प्रगती करायची तरी कशाला? बरोबर. या प्रश्नावर जे लोक ऐकत आहेत त्यांनी नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. लवकरच भेटू एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा, विचार करत रहा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारत रहा.